नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा शेतकरी बंधूंनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात। त्याचा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मोठा फायदा होत असतो। तसेच उत्पादन वाढवण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो। तर बघा, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती तसेच त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते आणि अशा प्रकारे त्यांचे मनोबल वाढल्यामुळे त्यांच्याकडून आणखी नव्या उमेदीने नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा केला जातो। कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळते। तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडते। हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते। आता बघा, त्यातील जे निकष असतात ते कालानुरूप बदलत असतात, त्यामध्ये बदल केले जात असतात। आता बघा, अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या पीक स्पर्धेच्या अंमलबजावणी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात आले आहेत। आता बघा, सन 2024-25 वर्षामध्ये सन 2020, 2021 आणि 2022 या वर्षाच्या विविध कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रुपये 215.61 लाख व सन 2023 व 24च्या खरीप हंगामातील पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांच्या बक्षिसांकरता रुपये 95.5 लाख असे एकूण रुपये 810.66 लाख निधी वितरित केला आहे। तर बघा, रब्बी हंगाम 2023 मधील राज्य ते तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेत्यांना बक्षीस रक्कम अदा करण्यासाठी 53.30 लाख निधीची आवश्यकता आहे। आता बघा, एकूण बक्षीस रक्कम रुपये 53.30 लाख मधून सद्यस्थितीत आयुक्तालय स्तरावरील शिल्लक रक्कम 23.30 लाख वगळता उर्वरित 30 लाख निधीस प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्याची ही बाब शासनाच्या बऱ्याच दिवसापासून विचाराधीन होती। तर बघा, आता लवकरच हे बक्षीस वितरण केले जाणार आहे। यामध्ये बघा, विविध कृषी पुरस्कार तसेच शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा यामध्ये केला जाणार आहे। तसेच शासनाने अजून एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की हा जो त्यांनी शासनाने आता निधी उपलब्ध करून दिलेला आहे, म्हणजे त्यांनी 18/3/2025 रोजी GR काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या निधीची तुम्हाला तरतूद दिलेली आहे त्या निधीचा विनियोग ताबडतोब करायचा आहे। म्हणजे तात्काळ या निधीचा विनियोग करायचा आहे। म्हणजे जी काय पीक स्पर्धा घेतली होती त्याच्यामध्ये तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, राज्य स्तर असेल, विभागीय स्तर असेल, म्हणजे अशा ज्या स्तरावर जे शेतकरी विजयी ठरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना ताबडतोब बक्षिसाची रक्कम वितरित करायची आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या बक्षिसाचं वितरण नेमकं कधी होणार याची पण उत्सुकता होती। तर आता जे शेतकरी विजेते ठरलेले आहेत त्यांना लवकरच बक्षीस मिळणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।